हा उपाय कुणी सांगत नाही. 99% लोकांना माहित नाही हा उपाय. संकष्टी चतुर्थीच रहस्य उघड झाले. संकटे संपतील एका रात्री. शनिवारी संकष्टी चतुर्थी आहे आणि मी तुम्हाला सांगणार आहे असा एक उपाय जो कोणत्याही पुस्तकात नाही, कोणत्याही गुरुकडे नाही, पण जो केला तर आयुष्यात काहीतरी अद्भुत बदलतं. खूप सुंदर आणि गूढ विषय घेतलात तुम्ही. संकष्टी चतुर्थी म्हणजेच गणपती बाप्पाला समर्पित तो दिवस जो विघ्नहर्ता म्हणून आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर करतो. तुम्ही म्हणालात फक्त एक उपाय करा आणि मग पहा काय होतं, पण असा उपाय जो वेगळा असेल, जो कोणी सांगितलेलाच नाही. तर चला, आज मी तुम्हाला एक गूढ पण अत्यंत प्रभावी उपाय सांगतो जो पारंपरिक नाही पण अत्यंत शक्तिशाली आहे. हा उपाय श्रद्धा, ऊर्जा आणि ब्रह्मांडाशी संवाद या तिन्हींचा संगम आहे. आता हळूहळू वाचा, कारण हा उपाय फक्त वाचायचा नाही, जगायचा आहे. संकष्टी चतुर्थीचा अर्थ आणि शक्ती. संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा क्षय करणारा दिवस. या दिवशी चंद्र आणि गणेश ऊर्जेचा संगम होत असतो. गणपती हे मूळतः मूलाधार चक्राचे अधिपती आहेत, म्हणजेच स्थैर्य, आत्मविश्वास आणि मूलभूत ऊर्जा यांचे केंद्र. या दिवशी केलेला कोणताही संकल्प, ध्यान किंवा उपाय थेट चेतनेच्या गाभ्यात रुजतो. वेगळा उपाय गणेशचंद्र संवाद साधना. हा उपाय मंत्र, धन, आरती आपलीकडे आहे. हा संवादाचा उपाय आहे. तो ना फक्त भक्ती वाढवतो, पण तुमच्या जीवनातील अडथळ्यांची मूळ ओळखून ती हळूहळू विरघळवतो. तयारी संध्याकाळी 7 ते 9 दरम्यान. एक टेक पांढरा कापड घ्या आणि त्यावर लाल रांगोळीचा छोटा गणपतीचा चिन्ह काढा. 2 टेक तांब्याचा वाडगा घ्या आणि त्यात पाणी भरा. 3 पाण्यात चंद्राचा प्रतिबिंब दिसेल अशा ठिकाणी बसा. जर ढग असतील तर मनात चंद्राचं दर्शन घ्या. 4 आपल्या समोर गणपतीचं चित्र ठेवा, पण लाल नसलेलं, शुभ्र रंगाचं असावं, शांत ऊर्जा दर्शवते. साधना 10 मिनिटे पुरेसे आहे. 1 डोळे मिटा. 3 खोल श्वास घ्या आणि प्रत्येक वेळी मनात म्हणा, सर्व संकटे माझ्याकडून निघून जात आहेत. 2 आता चंद्राकडे पहा आणि मनात म्हणा, चंद्रा, माझ्या भावनांमधील भ्रम दूर कर. 3 मग गणपतीकडे पहा आणि हळूच म्हणा, बाप्पा, माझ्या विचारातील विघ्ने तू हर. 4 आता दोघांमध्ये, गणपती आणि चंद्र, डोळे हलवताना तुमचं लक्ष श्वासावर केंद्रित करा. तुम्हाला जाणवेल तुमच्या अंगातून एक हलकी थंडी, शांती आणि प्रकाश फिरत आहे. ही ऊर्जा विघ्ननाशिनी लहरी आहे. नंतर करावयाची कृती. 1 छोट गूळ आणि तिळाचं लाडू गणपतीला दाखवा. मग त्याचं अर्ध भाग चंद्राकडे दाखवून मनात म्हणत, दुहेरी प्रकाश माझ्या मार्गात येऊ दे. उरलेलं स्वतः खा, पण शब्दांत उच्चारता, कारण त्या क्षणी तुमच्या मनाची लय ब्रह्मांडाशी जुळते आहे. या उपायाचा गूढ अर्थ. हा उपाय गणेश आणि चंद्र या 2 शक्तींना जोडतो. गणेश म्हणजे स्थिरता आणि बुद्धी. चंद्र म्हणजे भावना आणि परिवर्तन. आपल्या आयुष्यातील बहुतांश अडथळे हे बुद्धी आणि भावना यांच्या विसंवादातून निर्माण होतात. हा उपाय त्यांना संतुलित करून तुम्हाला अंतर्गत स्पष्टता देतो. ज्यावेळी मन, भावना आणि विचार एका रेषेत येतात, तेव्हा कोणताही बाह्य संकट टिकू शकत नाही. परिणाम कसे दिसतील? हा उपाय केल्यानंतर पहिल्या 3 दिवसांत तुम्हाला काही वेगळं जाणवेल. 1 स्वप्न जास्त जिवंत वाटतील, विशेषतः गणपती किंवा पाणी यांच्याशी संबंधित. 2 कुणीतरी जुना प्रश्न किंवा अडथळा अचानक सुटताना दिसेल. 3 काही लोकांना अनोखी शांतता किंवा आता काहीतरी हलकं झालं असं वाटेल. 4 काहींना लहान संकेत मिळतील, जसं की अचानक गणपतीचं गाणं ऐकू येणं, चंद्राचा तेज जाणवणं किंवा कोणीतरी गणेश नावाचा भेटणं.
ही सर्व चिन्हं सांगतात की तुमचा उपाय कार्यरत आहे. काही गुप्त नियम. 1. हा उपाय कोणालाही सांगू नका जोपर्यंत तुम्हाला त्याचा परिणाम दिसत नाही. 2. जर तुम्ही हा उपाय 3 संकष्टी चतुर्थी सलग केलात तर तुमच्या अंतःकरणातील मार्गदर्शन खूप तीव्र होईल. तुम्हाला कधी कुठे काय करायचं हे सहज उमजेल. 3. उपायानंतर 11 मिनिट फोन बोलणं किंवा संगीत टाळा. त्या शांततेत तुमचं मन रिसेट होतं. गणपतीचा आशीर्वाद अनुभवणे. संकष्टी चतुर्थी हा केवळ उपवास आणि आरतीचा दिवस नाही. तो म्हणजे संकटातून स्पष्टतेकडे जाण्याचा दिवस. तुम्ही जेव्हा हा उपाय श्रद्धेने पण समजून करता तेव्हा गणेश ऊर्जा तुमच्या मूलाधारातून वर जाते आणि तुम्हाला दिसतं की अडथळे बाहेर नसून आतले धुके होते. चंद्राशी संवाद आणि गणपतीशी नाते हे दोन्ही साधल्यावर कोणतेही संकट तुमच्याजवळ थांबू शकत नाही. संकष्टी चतुर्थीचा हा एक गुप्त उपाय करा आणि बघा काय घडतं. गणपती बाप्पाचा चमत्कार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राइब करा